सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो काढून टाकणं आणि धार्मिक विधी न करण्याचा विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे सरकारला अंधारात ठेवून हे परिपत्रक काढण्यात आलं की काय, या सगळ्या परिपत्रकाच्या प्रक्रियेवर सरकारचं नियंत्रण नव्हतं का आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेने टीका केल्यानंतर सरकारला का साक्षात्कार झाला असे प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान हे परिपत्रक रद्द करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। आज शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या परिपत्रकाविषयी पक्षाची नाराजी बोलून दाखवली। या बैठकीनंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी परिपत्रक रद्द करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिली आहे। सरकार म्हणून जो काय अधिकार असतो त्या सरकारने आपल्या अधिकारात एक काय त्याला म्हणायचं आता अध्यादेश सर्व सरकारी कार्यालयातील देवदेवतांच्या तसबिरी, शाळेतल्या तसबिरी, आणखीन कसल्या काय असतील त्या सन्मानाने काढा असा फतवा जाहीर केलेला आहे राज्य सरकारने, म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारने। कोणत्याही सरकारी कार्यालयात, शाळेमध्ये, विद्यालयामध्ये वगैरे वगैरे कोणत्याही धर्माचे उत्सव चालणार नाही। कोणी हा सांगितला होता उपद्व्याप करायला? किती लोकांनी याची मागणी केली होती? नेमकं हे सरकार शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं आहे की निधर्मी म्हणून कोणतरी, काय आता त्याला शब्द वापरायचा म्हणायचं मला कळत नाही, की असे नालायक काय सत्तेमध्ये बसलेले आहेत। शासनाचा हा निर्णय नव्हता। शासनाने हा असं पत्रक काढणाऱ्यावर कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे आणि कुठलंही जबाबदार वक्तव्य करायच्या आधी जर त्याचा वास्तव काय झाला आहे याबाबतचं ती जर माहिती घेतली तर आपली वक्तव्य चुकीच्या आधारावर होती आणि त्यामुळे चुकीची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली असं लोकांना वाटणार नाही, याची काळजी मला वाटतं सगळेच घेतील। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्याबरोबर आहेत। अमित, आपण बघतोय उद्धव ठाकरेंची देखील कालच्या भाषणातली प्रतिक्रिया आणि त्यानंतर विनोद तावडेंचं, एकूणच निवडणुकीच्या तोंडावर हा सावळा गोंधळ झालेला दिसतोय। एवढं मोठं परिपत्रक आणि सरकारला याची कल्पना देखील नाही आणि सरकार अंधारात ठेवण्यात आलंय, काय अर्थ काढायचा एकूणच या प्रक्रियेचा? दोन गोष्टी म्हणता येतील की एकतर सरकारला या गोष्टीची माहिती नव्हती। हे काही बाबतीत खरं जरी मानलं तरी सरकारी पातळीवर ह्याची सगळी सावरासावर जोरात सुरू झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि एक खापर आपल्यावर फुटू नये याची पुरेपूर काळजी भाजप सरकार घेत आहे आणि 26 तारखेच्या आधी 25 तारखेलाच याबाबत कारवाई करण्याबाबत आम्ही जी शोकॉज नोटीस आहे ती दिली सुद्धा, अशी वारंवार तारीख विनोद तावडे हे त्यांच्या प्रतिक्रिया देताना सांगत होते। म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य करण्याच्या आधी, यांनी टीका करण्याच्या आधी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे अशा प्रकारची सावरासावर विनोद तावडे एकीकडे देत होते आणि दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाकडे आपल्याला बघता येईल की या पुढच्या काळामध्ये म्हणजेच मतदान होईपर्यंत कशा प्रकारची चिखलफेक या दोन्ही पक्षांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर सुरू राहील। कुठलीही संधी एकमेकांवर कुठलीही संधी ते सोडणार नाहीत एकमेकांवर टीका करण्याची, ह्याची झलकच म्हणावी लागेल। काल युती तुटल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय आणि आता 12 तास उलटून गेले असताना अशा प्रकारची टीका टिप्पणी दोन्ही पक्षाकडनं सुरू झालेली आहे। विनोद तावडे यांनी जी प्रतिक्रिया देताना म्हटले की उद्धव ठाकरेंना माहिती देणाऱ्यांनी जर का पुरेशी माहिती घेतली असती, म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंना फार लक्ष न करता त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर, त्यांना माहिती देणाऱ्या लोकांवर एक प्रकारे टीका केलेली आहे। तर अशा प्रकारची टीका मग दोन्ही पक्षांकडनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर या पुढच्या काळात आपल्याला जरूर बघायला मिळणार आहे आणि यामध्ये सरकारची भूमिका असेल, पक्षाची भूमिका असेल, आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर जोरदार टीका टिप्पणी, एकमेकांची उणीधुणी, एकमेकांच्या चुका, एकमेकांचे दोष अशाच वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना काढताना आपल्याला बघायला या पुढच्या काळात मिळणार आहेत। ही एक नुसती झलक आहे, अजून बरंच मोठं मैदान बाकी आहे असंच या सगळ्या विनोद तावडे यांच्या प्रतिक्रियेनंतर म्हणावं लागेल। तर थोडक्यात हा निवडणुकीचा रणसंग्राम जो आपण म्हणतो तो सुरू झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही। अमित, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।